पण तुम्हाला खरं सांगू प्रीती, दीप खरंच खूप चांगला मुलगा आहे. म्हणजे खूप जास्त प्रेम करणारा, खूप काळजी करणारा. तो जसा दिसतो ना, जसा वागतो तसा तो अजिबात नाहीये. काय आहे ना, म्हणजे लहानपणापासूनच तो करायला जातो एक आणि होतं उलटच. हो, पण तो जे काही करतो ना, त्यामागे त्याची भावना खूप स्वच्छ आणि साधी असते. फक्त त्याला समजून घेणं गरजेचं आहे. पण मला खात्री आहे तुमचं आणि त्याचं म्हणजे दीर भाऊजाईचं नातं एकदा घट्ट झालं ना, की तुम्हाला सांगतो, तुम्हाला तो कधीच कशाची कमी पडू देणार नाही. स्वतःसाठी कधीच काही केलं नाही त्यानं. आमची आई गेली आणि आम्ही प्रचंड खचलो होतो. खूप दुःख झालं होतं आम्हाला. पण आमच्यापेक्षा जास्त दीप खचला होता, खूप दुःखी झाला होता. बाबा त्याच्याशी कसं वागतं ते आता तुम्ही बघितलं असेलच. खूप वाईट वाटतं हो त्याचं त्याला. पण तेही दुःख तो आम्हाला कधीच दाखवत नाही. खूप मोठ्या मनाचा आहे तो. हा मूर्ख स्वराज काहीही बडबडतोय. तो दीप कसाही असला तरी माझ्या दादाचा आणि सुजयचा खुनी आहे. माझ्या मनात त्याच्यासाठीच काय, तर या घरातल्या कुठल्याही व्यक्तीसाठी जागा नाहीये. प्रीती, आई गेली हे आम्ही मान्य केलं. हळूहळू त्यातून बाहेरही पडलो. म्हणजे असा एकही दिवस जात नाही की तिची आठवण येत नाही. पण दीपचं असं नाहीये. तो आजही तिच्याशी बोलतो. तिची साडी अंगावर घेतल्याशिवाय त्याला झोपही येत नाही. प्रीती, तुम्हाला एक मनापासून रिक्वेस्ट करतो. तुम्ही जसं मला घरच्या इतरांना समजून घेताय तसं दीपला पण समजून घ्या. त्याला बरं वाटेल. आणि ही आईची साडी आता येणारा सण असेल किंवा आपल्या घरात एखादा कार्यक्रम असेल, त्याला नक्की नेसा. घ्या. थँक्यू. तुम्ही आराम करा, मी आलो.